₹10 खर्च करणारी व्यक्ती मी, 10 वेळा विचार करणारी, 35,000 रुपयाला कशी गंडावल्या गेली, त्यासाठी हा व्हिडिओ बनवते. जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि छान वाटलं असेल तर नक्कीच कमेंट करा. हाय नमस्कार, तुम्ही कसे आहात? मी आशा करते की तुम्ही मस्त असाल, खुश असाल आणि जळणाऱ्या लोकांचे मनावर घेत नसाल. हे बघा, माझा छोटी बेबी मागच्या व्हिडिओ सांगितलं मला कामाची गरज होती. ते खाडे नावाचा व्यक्ती साधं माहिती द्यायला सुद्धा ₹200 घेतो. मास्टर क्लास अमका टमका नावाखाली 7,000 रुपये उकळतो. आणि राहिला दुसरा प्रश्न, तर माझ्या सिनियर माझी जी सिनियर होती तिला विचारलं ना की मी पहिला प्रश्न होता, कारण माझ्याकडे पैसे नव्हते. पहिला प्रश्न होता की इन्व्हेस्टमेंट किती करावं लागते. तर ती ना कुठलंही उत्तर नाही देता डायरेक्ट, म्हणजे बोलूच दिलं नाही, डायरेक्ट तिच्या सिनियरला जोडलं. आणि तिच्या सिनियरनं काय केलं, लगेच तुम्हाला काम पाहिजे घरातून 30,000 ते 40,000 रुपये तुम्ही सहज कमवू शकता, आणि मिटिंग मागं मिटिंग द्यायला सुरुवात केली. आणि एवढं मला झाडावर नेऊन ठेवलं की तुम्ही हुशार आहे आणि मी पण माझं बाळ घेऊन करते, मी डॉक्टर आहे, तर तुम्ही का नाही करू शकत, मी तर चांगली डिग्री घेतलेली, तुमची तरी आर्ट डिग्री आहे. तर इतकं मला त्यांनी माइंड म्हणजे इतका चेंज केला की तुम्ही सहज करू शकता, आमकं करू शकता, टमकं करू शकता. आणि मी 35,000 रुपयाची खरेदी केली. माझ्याकडे कुठं ₹1 नव्हता, नवऱ्याकडून घेऊन गेली. पण नंतर मला कळलं की यार याच्यामध्ये आपल्याच्यानं होणार नाही, आपण खोटं बोलू शकत नाही. तर असे फसवलं. तुम्हाला जर कोणी असं करत असेल, पूर्णपणे माहिती देऊ नसेल कोणत्याही कामाविषयी, तर तिथं गंडू नका आणि कोणतीही खरेदी करू नका. कारण कोणत्याही ऑनलाईन बिझनेस करायचा झाला तो बिझनेस होता. जेव्हा तुम्ही खरेदी कराल आणि लोकाला खरेदी करायला लावाल तरच ते भेटू शकतो. तुम्ही त्याच्यात घुसण्यासाठीच तुम्हाला 30,000 ते 35,000 रुपयाची खरेदी करावं लागते. आणि मग तुम्ही जेवढे लोक जोडले तेव्हा तुम्हाला पैसे भेटू शकते. आणि ते माझ्याच्यानं होणार नव्हतं, कारण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जर माझ्याकडे एवढे पैसेच असते तर मी त्यांना काम मागायलाच कशाला गेले असते. आणि ज्यावेळेस सामान्य एक लेडीज ती कशासाठी येते की बघा, आपल्या संसाराला दोन पैसे लागले पाहिजे, आपला हातभार लागला पाहिजे, आपला खर्च म्हणा, लेकरांचा खर्च म्हणा उचलला गेला पाहिजे, म्हणून महिला तिथपर्यंत येतात. याच्यासाठी येत नाही की तुम्ही आम्हाला क्रीम वगैरे 2-2, 3-3 हजाराच्या द्या. त्यांच्याकडे एवढे पैसेच असते, त्यांना घरीच वापरले असते. तर त्यांनी असं चेंज केलं. माझी सिनियर तोपर्यंत तिनं, जोपर्यंत मी 35,000ची खरेदी करत नाही तोपर्यंत तिनं माझे फोनही उचलले नाही. उचलले तर मी कामात आहे, आमकं टमकं याचेच उत्तर दिली. आणि तिची सिनियर तर तेवढं कामापुरतंच बोलायची, एवढा पैसा कमवला, तेवढा पैसा कमवला. ज्यावेळेस 35,000 रुपयाची खरेदी करायची होती, माझ्या सिनियरला मी म्हटलं की मी व्हिडिओ कॉल करते, मला स्क्रीन शेअरिंग करून दाखव की तुला आत्तापर्यंत किती पैसे आले. गेली तू 1.5 ते 2 महिने त्याच्यात काम करते. तर तिनं लगेच तिच्या सिनियरला फोन केला की ती अशी म्हणून राहिली. तिची सिनियर म्हणली की मी असं कंपनीची पॉलिसी अशी नाही आहे की आम्ही असं स्क्रीन शेअर करू शकत नाही, आतापर्यंत किती पैसे आले. तरीसुद्धा मी विश्वास ठेवला आणि खरेदी केली. चला आपल्याला पण 30,000-40,000 रुपये कुठंतरी भेटतील. पण माझ्या डोक्यात नाही आलं की एवढं सोपं नाही 30,40. माझी आई न शिकलेली सुद्धा म्हणत होती एवढं सोपं नाही. जर असं जमलं असतं सगळ्याला तर सगळ्यांनीच तेच केलं असतं. पण मी म्हटलं मी केलं बी नाही केलं तर ही चेन चालूच राहणार आहे, म्हणून मी खरेदी केली आणि त्याच्यात फसले. पण मी पैसे मिळवले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. जर तुम्हाला तुमचे पैसे मिळवायचे असेल आणि कंपनीचं नावही सांगाल तर कमेंट करा. फक्त फसले जाऊ नका आणि जास्तीत जास्त महिलांना हे शेअर करा. जर तुम्हाला पूर्णपणे कामाच्या आधी कोणी माहिती देत नसेल तर तुमचा वेळ वाया घालून व्हिडिओ म्हणजे त्यांची मिटिंगही जॉईन करू नका. कारण मी माझं नेट संपून जात होतं. 19 रुपयाचे कमीत कमी 10 ते 12 रिचार्ज माझे झाले. 3-3, 4-4 मीटिंग देत होती माझ्या सिनियर खूप. आणि मला काय म्हणे, गरीब लोकांनाच ही कंपनी चान्स देते, श्रीमंत लोकांना तर उभा पण करत नाही. नाहीतर मग श्रीमंत लोक तर गरीब लोकांना याच्यात घुसू देणार नाही. अरे ज्या लोकांकडे पैसा आहे त्या लोक ह्या रिकाम्या भांगडीत पडत नाही. ज्यांच्याकडे पैसे नसतात ना ते 2 पैशाच्या आशेने येतात, पण त्यांचेच तुम्ही अजून पैसे घेता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण कंपनीचं काम वगैरे पण सांगेल आणि मी माझे पैसे रिटर्न कसे मिळवले तेही सांगेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एक छान कमेंट करा. माझा एकच रूल आहे की तुम्हाला जर कोणतं काम द्यायचं असेल ना त्या कामाची पूर्णपणे माहिती आधी द्या. जर ज्याला त्या काम करायचं असेल नसेल करायचं नाही करणार ना. त्यांचं माइंड चेंज करून कशाला तुम्ही त्याच्यात घेता. व्हिडिओला नक्कीच लाईक करा.